नमस्कार, मी कृपा सपका. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूया टॉप 15 घडामोडी. भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने चांद्रयान 3 मोहिमेच्या माध्यमातून ऐतिहासिक कामगिरी केली होती. या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला होता. या कामगिरीबद्दल इस्रोवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव झाला होता. यातच आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. अवकाश क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा एव्हिएशन वीक पुरस्कार इस्रोला मिळालाय. चांद्रयान 3 मोहिमेसाठी हा पुरस्कार इस्रोला देण्यात आलाय. भारत या वर्षाच्या अखेरीस पहिल्या स्वदेशी सेमीकंडक्टर चिप लॉन्च करण्याचा साक्षीदार असेल, असे केंद्रीय दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्री अश्विन वैष्णव यांनी स्पष्ट केलंय. केंद्र सरकारने 29 फेब्रुवारी रोजी भारतात 3 सेमीकंडक्टर युनिट्स उभारण्यास मान्यता दिली होती. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवण्यासाठी तेलंगणाहून गडचिरोलीत आलेले 4 नक्षलवादी काल पहाटे विशेष नक्षलविरोधी पथक C-60च्या जवानांशी झालेल्या चकमकीत ठार झाले. अहेरी तालुक्यातील कोलामार्का जंगल परिसरात ही चकमक झाली. पतंजली आयुर्वेदच्या भ्रामक जाहिरातींविरोधात बजावलेल्या अवमान नोटीसला उत्तर देणे टाळल्याबद्दल योग गुरु बाबा रामदेव यांनी न्यायालयासमोर व्यक्तिशः उपस्थित राहण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने काल दिलेत. तुमच्या विरोधात अवमान कारवाई का सुरू नये या कारणे दाखवा. नोटीसीला तुम्ही उत्तर दिलेले नाही. तुम्ही न्यायालयाला दिलेल्या हमीपत्राचे उल्लंघन केले असल्याचे प्रथमदर्शनी आढळते, अशा शब्दात न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने कानउघडणी केली आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतेच जम्मू काश्मीर इथे महाराष्ट्र भवन उभारण्याला मंजुरी दिली आहे. जम्मू काश्मीरात महाराष्ट्र भवन बांधणारे महाराष्ट्र असं पहिलं राज्य आहे ज्यांनी जम्मू इथे जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. श्रीनगरच्या बडगाम इथं 2.5 एकरातील जागेवर हे भवन बांधण्यात येणार आहे. मात्र महाराष्ट्र भवनाच्या निर्णयाला जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी विरोध केलाय. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी केंद्र सरकारला मोठा इशारा दिलाय. भारताच्या आपल्या किती मोठ्या भूभागावर चीनने कब्जा केला आहे हे दाखवण्यासाठी आपण 10,000 लोकांसह या महिन्यात चीनच्या सीमेपर्यंत मार्च काढणार आहोत, असे सोनम वांगचुक यांनी म्हटलंय. लडाखमधील संविधानिक सुरक्षा उपाय आणि इतर मागण्यांसाठी गेल्या 14 दिवसांपासून लेहमधील उणे 12 अंश सेल्सिअस इतक्या तापमानात म्हणजेच हाड गोठवणाऱ्या थंडीत वांगचुक हे उपोषणाला बसलेत. कॅश फॉर क्वेरी प्रकरणावरील नीतिमत्ता समितीचा अहवाल आल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोइत्रा यांना लोकसभेतून बडतर्फ करण्यात आलं. मोइत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून रोख रक्कम आणि महागड्या भेटवस्तू घेतल्या होत्या, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. हाँगकाँगच्या कायदे मंडळाने काल नवीन सुरक्षा कायद्याला मान्यता दिली आहे. त्यामध्ये देशांतर्गत मतभेद चिरडण्यासाठी सरकारला जास्त अधिकार देण्यात आले आहेत. याकडे राजकीय विरोधकांना दुर्बल करण्याचा सर्वात नवीन प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. याच मुद्द्यावरून हाँगकाँगमधील लोकशाहीवादी गटांनी 2019 मध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने केली होती. इस्रायली सैन्याने पॅलेस्टिनी निर्वासितांनी भरलेल्या रफाह शहरात सोमवारी रात्री हवाई हल्ले केले. यामध्ये 14 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. त्याचवेळी मंगळवारी इस्रायली सैन्याने सांगितले की गाझातील सर्वात मोठे हॉस्पिटल अल शिफा येथे केलेल्या कारवाईत इस्रायलने 50 बंदूकधारींना ठार केलंय आणि 180 संशयितांना ताब्यात घेतलंय. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलला लक्ष्य करण्याची क्षमता असलेल्या रॉकेट लॉन्चरची चाचणी उत्तर कोरियाने घेतली आहे. उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या देखरेखीखालीच ही चाचणी घेण्यात आली. देशाची मारक क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने हे आधुनिक रॉकेट लॉन्चर विकसित करण्यात आलं असल्याचं उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी म्हटलंय. गेल्या 2 वर्षांपूर्वी सुरू झालेले रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अजूनही सुरूच आहे. दरम्यान नेपाळी तरुणही रशियन सैन्यात दाखल झालेत. पण सध्या सुरू असलेल्या युद्धात नेपाळी तरुणांचे मृत्यू मोठ्या प्रमाणावर होत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेत 16 नेपाळी तरुणांना युक्रेनच्या लष्कराशी लढताना जीव गमवावा लागलाय. ब्राझीलचे माजी अध्यक्ष जाईर बोल्सोनारो यांच्यावर काल गुन्हेगारांशी संबंध ठेवल्याप्रकरणी आणि स्वतःच्या कोविड-19 लसीकरणाशी संबंधित आकडेवारीत फसवणूक केल्याप्रकरणी औपचारिकपणे आरोप ठेवण्यात आले होते. ब्राझीलच्या फेडरल पोलिसांनी बोल्सोनारो यांच्यावर पहिल्यांदाच आरोप ठेवले असून त्यांच्यावर अन्य काही आरोपही ठेवले जातील अशी शक्यता आहे. बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत नेहमीच तिच्या बेताल वक्तव्यामुळे चर्चेत असते. मात्र आता राखी सावंतच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, कारण ड्रामा क्वीन राखी सावंत विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. समीर वानखेडे यांनी हा गुन्हा दाखल केलाय.
विविध विषयांवर आधारित असणारे चित्रपट आणि वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. अशातच Amazon प्राईम व्हिडिओ या OTT प्लॅटफॉर्मने नुकत्याच चाहत्यांना मोठा सरप्राईज दिलाय. Amazon प्राईम व्हिडिओने त्यांच्या आगामी वेब सिरीज आणि चित्रपटांची घोषणा केली आहे. यामध्ये नागराज मंजुळे यांच्या मटका किंग या वेब सिरीजचा समावेश आहे. मुंबई इंडियन्सचा हुकमी फलंदाज सूर्यकुमार यादव राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील तंदुरुस्ती चाचणीत अपयशी ठरलाय. त्यामुळे IPL मधील सुरुवातीच्या काही सामन्यात तो मुकणार हे जवळपास निश्चित झालंय. IPL येत्या शुक्रवारपासून सुरू होत असून सूर्यकुमारची आज तंदुरुस्त चाचणी घेण्यात आली. त्यात तो अपयशी ठरलाय अशी माहिती राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतून देण्यात आली. त्याची पुढची चाचणी लवकरच होईल. त्यात पास झाला तरच तो IPL मध्ये खेळू शकणार आहे. टॉप 15 मध्ये आज इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.